संगीत क्षेत्र असा एक म्हणलं तर व्यापक विषय देऊन 10 मिनिटामध्ये मांडायचं असं एक आव्हान आपण दिलेलं आहे मुकुंद संगोराम सरांना. मी त्यांना व्यासपीठावरती निमंत्रित करते. वेगवेगळ्या क्षेत्रात म्हणजे तुम्ही पत्रकारितेशी निगडीत नसलात तरी मुकुंद संगोराम हे पत्रकारितेशी निगडीत किती जुनं नाव आहे याची आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. आणि त्याचबरोबर सवाई गंधर्व संगीत महोत्सवासारख्या अतिशय नावाजलेल्या महोत्सवाशी सर अनेक वर्ष जवळून निगडीत आहेत. आणि सरांना आज आपण संगीत क्षेत्र अशा विषयावरती आपलं चिंतन त्यांनी मांडावं अशी विनंती केलेली आहे. संगीत म्हणजे काही फक्त अभिजात संगीत नव्हे, संगीत म्हणजे फक्त ललित संगीत पण नव्हे. पुण्याचंच जर वेगळेपण म्हणत असाल तर पुण्याचं सोडून जर ज्या महाराष्ट्राचंच वेगळेपण म्हणायचं असेल तर ज्या राज्याला संगीताची कुठलीही फार मोठी दीर्घ परंपरा नाही, ज्या राज्याचं स्वतःचं असं वाद्य नाही, सतार आहे, सरोद आहे, बासरी आहे, पण या राज्यातल्या पगडीची झिरमिळी हल्ली तरच तुम्ही खरे कलाकार असं वाटण्या इतकी चांगली परिस्थिती इथल्या रसिकांनी निर्माण केली. याचं काय कारण असेल असा मला प्रश्न कायम पडतो की आमच्याकडे संगीताची एवढी आवड का लागली असेल. एकच गोखले नावाचं घराणं होतं तेव्हा मी खूप शोध घेत होतो की गोखले पुण्यातले कुठे आहेत तर बघा, पण ते काही पुण्यातले नव्हते दुर्दैवानं. पण म्हणजे गोखले घराणं निर्माण झालं आणि ते थांबलं. मला सातत्यानं प्रश्न पडला तो असा की या महाराष्ट्रात हे घडलं याचं कारण या मला एक 10-15 वर्षापूर्वी माझ्याकडे BBC लोक आले होते. ते पुण्यातल्या अनेक प्रतिष्ठित सिनियर लोकांच्या मुलाखती घेत होते आणि ते मला म्हटले पुण्याबद्दल तुमच्याशी बोलायचं. तर मी म्हटलं मी आत्ता घाईत आहे. ते म्हटले 2 महिन्यांनी येतो. 2 महिन्यांनी आले. त्या 2 महिन्यात माझ्या डोक्यात एक भलताच विचार आला की या पुण्याचा काहीतरी DNA असला पाहिजे. आणि हा DNA शोधता शोधता असं लक्षात आलं म्हणजे नुसती नावं फक्त मी सांगतो तुम्हाला DNA पटकन कळेल. संत ज्ञानेश्वर आळंदीतच का जन्मले, संत तुकाराम महाराज देहूतच का जन्मले, शिवाजी महाराज पुण्यातच का आले, लोकमान्य टिळक पुण्यातच का आले, ज्योतिबा फुले पुण्यातच त्यांनी शाळा का काढली, याला काही लॉजिक नाही. हे पुढं ओढत गेलं तर भीमसेन जोशी गदगहून पुण्यात का येऊन राहिले, वसंत देशपांडे पुण्यातच का राहिले, अभिषेकी बुवा पुण्यात येऊन का राहिले. काहीतरी इथल्या मुळा मुठा इंद्रायणी काय त्या मुठ्याचं पाणी काय फार चांगलं असेल अशी शक्यता नाही, पण काहीतरी या हवेतली गडबड आहे. आणि बघा ना तुम्ही 1880चं पहिलं संगीत नाटक पुण्यात झालं 31 ऑक्टोबर 1880. आता त्या किर्लोस्करांनी हे नाटक करताना एक प्रचंड मोठा प्रयोग केला होता जो नंतर कोणाच्या लक्षात आला नाही. आपण अभ्यासक म्हणून सगळ्यांच्या अभ्यासकांच्या लक्षात येईल की उत्तर हिंदुस्थानी संगीत आणि कर्नाटक संगीताचा सुमेळ करून एक संगीत नाटक तयार करायचं. त्याही मागचा हेतू असा होता की तोपर्यंत ते संगीत एकतर दरबारात होतं किंवा माडीवर होतं आणि सामान्य माणसाला ते संगीत एका छान कॅप्सूलमध्ये घालून देणं म्हणजे संगीत तर अभिजातच असेल पण 2 तासाचा ख्याल नसेल. पण 2 तासाच्या ख्यालाची मजा तुला 15-20 मिनिटाच्या संगीत नाटकातल्या एका नाट्यपदात मिळेल आणि ते अतिशय अभिजात दर्जाचं असेल, गायक अतिशय अभिजात असतील. ही संकल्पनाच मुळी महाराष्ट्रात निर्माण झाली. हे सांगायला बरं आहे की पारशी समाजाच्या या प्रकारच्या एका प्रकारावरून संगीत नाटक उचललं गेलं. ते जरी खरी असलं तरी त्यांचं संगीत नाटक असं नव्हतं. अजूनही जगात पाश्चात्य देशात संगीत नाटकासारखे असणारे अनेक प्रयोग चालू आहेत. आपल्याकडे ते हळूहळू विझत चाललं. ते विझत जाणं स्वाभाविक होतं. उगाचच आपण कळवळून गळा काढून रडण्याचं काही कारण नाही. 1931ला पहिला बोलपट आला आणि संगीत नाटकाला ओहोटी लागली. पण एक प्रश्न माझ्या मनात कायम पडला होता की फक्त जगातल्या भारतीय सिनेमातच गाणी कुठून आली. मी फिल्म एप्रिशिएशनचा कोर्स करत होतो फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये आणि आम्हाला एक जर्मन सिनेमा दाखवत होता आणि त्या जर्मन सिनेमाचे डायरेक्टर आले होते आणि ते माझ्यामध्ये त्यांचा दुभाषा होता आणि ते बसले होते, मी इकडं बसलो होतो. तर ते त्याला विचारत होतं की त्यांना भारतीय सिनेमा दाखवत होता अमिताभ बच्चनचा अमर अकबर आहे. म्हटलं मध्येच गाणं का सुरू झालं.
तर तो मी त्याला म्हटलं ते काय विचारतायत. तर मी म्हटलं त्यांना खरं म्हणजे संगीत नाटक ऐकवा. सिनेमातली गाणी संगीत नाटकातून आली. तो धैर्यधर युद्ध करून येतो आणि अचानक गायला लागतो आणि नो बडी ऑब्जेक्ट्स की का बाबा काय आमची काय हरकत नाही, तुला गाता येतं तर गा. आणि मग झाडाखाली प्रियकर प्रेयसी बसले तरी अचानक तो प्रियकर उठतो आणि गोल फेऱ्या मारत गाणं गातो. ह्याला कोणी तक्रार केली नाही. आलं मारा पहिल्या सिनेमात काहीतरी 30-40 गाणी होती म्हणतात. त्याचं काहीच उपलब्ध नसल्यामुळे काही पुरावा नाही. पण बोलपट आल्यानंतर संगीत नाटकाला ओहोटी लागणं स्वाभाविक होतं, कारण वेगळ्या प्रकारचं संगीत तुमच्यापुढे येत होतं. पण अभिजात संगीताच्या क्षेत्रात पुण्यानं महाराष्ट्रानं जे कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे, योगदान दिलेलं आहे, ते खूप वरच्या दर्जाचं आहे. तुम्ही रविशंकरांची वेबसाईट आहे ती पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की तो सगळा काळ त्यांनी फार सुंदर चित्रित केला आहे की सगळ्या तरुण उत्साही काहीतरी नवं घडवायची इच्छा असणाऱ्या कलाकारांना महाराष्ट्रातच यायचं होतं. रविशंकर काही महाराष्ट्रातले नाही, ते बंगालमधले होते. ते सगळे मुंबईत येऊन राहत होते, पुण्यात येऊन राहत होते, सतत नवीन काहीतरी करत होते. त्या काळात हरवल्लभ मेळा नावाचं जालंधरला एक प्रचंड मोठा संगीत महोत्सव होत होता. त्याला आता जवळजवळ 200-250 वर्ष चालू आहे. तिथंच भारतातले सगळे कलाकार यायचे. घराण्यांच्या अभेद्य भिंती पडायला सुरुवात व्हायचं कारणच मुळे हे संगीत महोत्सव होते. पण महाराष्ट्रात ह्याची सुरुवात विष्णू दिगंबर पलुसकर नावाच्या प्रातस्मरणीय माणसानं केली. त्यांनी पहिला संगीत परिषद नावानं एक महोत्सव केला आणि सगळ्या घराण्याच्या लोकांना बोलवलं, चांगलं गाणं ऐका. जे पुढं पंडित भीमसेन जोशींनी सवाई गंधर्वच्या निमित्तानं केली. त्यांना किराणा फेस्टिवल करता आला असता, काय अवघड होतं. मग आम्ही किराणावाले आहोत, आमचं फक्त आता हल्ली असे घराणे महोत्सव खूप होतात. मुंबईत तर खूपच होतं, जयपूर फेस्टिवल होतं वगैरे, नाही लिट फेस्टिवल नाही, म्युझिक फेस्टिवल. पण त्यांनी काय केलं की ते स्वतः खूप हिंडायचे आणि चांगले चांगले कलाकार, तरुण कलाकार दिसायचे, त्याला पकडायचे, तू ये इकडं गायला असे. आता मी सवाई गंधर्वमध्ये काम करायला लागल्यानंतर या सगळ्या मोठ्या कलाकारांचे वन ऑन वन खूप वेळ बोलता आलं. तेव्हा ते सांगायला लागले की अहो यांनी आम्हाला पकडून आणलं इकडं. अमजद अली असतील, शिवकुमार शर्मा असतील, मालिनी, नावं म्हणजे कुठलंही नाव घ्या ते पहिले इथं त्यांनी पकडून आणलेलं आहे. तर हे ह्या इथल्या माणसांना चांगलं गाणं ऐकायला लावणं आणि चांगलं आणि वाईट मधला फरक समजवायला लावणं हे मला वाटतं महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं श्रेय आहे. सगळ्यांना महाराष्ट्रातली दाद महत्त्वाची का वाटत असली पाहिजे, इथल्या लोकांना चांगलं आणि वाईट कळत असावं. उगाच भलत्या ठिकाणी दाद देत नाहीत. भलत्या ठिकाणी दाद दिली म्हणजे हे अमेरिकेत जसं कोणी हॉर्न वाजवला तर तिरस्कारानं लोक पाहतात, तसं आपल्याकडे भलत्या ठिकाणी दाद दिली तर लोक त्याला तू इथं कुठं आला आहेस तू असं बघतात. म्हणजे त्यांच्या बघण्यातला तिरस्कार त्यालाही कळेल. आणि उगाचच कुठं टाळ्या पडत नाहीत. उगाचच दाद म्हणजे त्या कव्वालीच्या कार्यक्रमात तो गायच्या आधीच वाहवा सुरू असते. म्हणजे तो काय गाणार आहे माहिती व्हायच्या आधीच वाह वाह क्या बात आहे यार. आमच्याकडे असं क्या बात आहे वाह वाह असं खूप म्हणजे फार तसे कंजूस आहेत महाराष्ट्रीयन लोक. आणि ते कंजूसच असायला पाहिजे. गायकाला कळलं पाहिजे की मी खरंच चांगलं गातोय हे समोरच्याच्या चेहऱ्यावरून मला कळलं पाहिजे. हे वातावरण महाराष्ट्रात गेली अनेक दशकं शतकं आहे. आणि ह्याचं खरं कारण मी शोधत होतो वेगळ्याच अभ्यासात. ते मला असं वाटलं की इथं संत परंपरेनं जी वैचारिक क्रांती घडवून आणली ना, त्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट शास्त्र काट्याच्या कसोटीवर घासून पाहू लागलो. त्यामुळे आपल्याकडे संगीताचा नुसतं श्रवणाचं काम झालं नाही, आपल्याकडे संगीताच्या अभ्यासाचं काम केलं. आणि त्यातले लास्ट ऑफ द रोमन्स माझ्यासमोर बसले कैवल्य कोणते. कारण इतकं मूलभूत स्वरूपाचं काम महाराष्ट्रात झालं. भातखंडेंनी सुरू केलं, विष्णू दिगंबर पलुसकरांनी सुरू केलं. कारण भारतीय संगीताचं वेगळेपण असं होतं की ते संगीत प्रयोगशरण आहे आणि ते लिहिलं नाही. आणि लिहिलं नाही हेच त्याचं वेगळेपण आहे. कारण सिम्फनी ऑर्केस्ट्रामध्ये ती बाखची सिम्फनी जशी तशी वाजवली नाही तर दात पाडतात, गळा चिरतात. आमच्याकडे कालचा यमन तसाच गायला तर गळा चिरतात.
कारण ते लिहिलेलं नाही हेच त्याचं वेगळेपण आहे. त्याचं कारण त्याच्यामध्ये प्रज्ञा आणि प्रतिभेला प्रचंड मोठा वाव आहे. भावगीतात म्हणजे हे अभिजात संगीत 2-2 तासाचे ख्याल तंत्रज्ञानानं लॉंग प्लेइंग रेकॉर्डमध्ये 20 मिनिटात आले आणि मैफलीत 2 तासाची मैफल, एकूणच मैफल 2 तासाची झाली आणि त्यात ख्याल जो पूर्वी 2 तास लोक गात होते तो 40 मिनिटावर आला आता तर. आणि 40 मिनिटाशिवाय लोकांना मोबाईलमध्ये चाळा असतो. म्हणजे ट्रम्प यांचे निधन झाले आणि मला कळलेले नाही. इतके उतावळेपणे आपण मोबाईल पाहतो आणि नाही कळलं तुला तर काही फरक पडत नाही. पण आपलं कॉन्सन्ट्रेशनच कमी झालं आहे. याचं खरं कारण हे आपण मान्य करायला पाहिजे. गेल्या 50 वर्षात एकूण समाजावरचा भावनिक ताण प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. हे खोटं बोलायचं काही कारण नाही. म्हणजे मी एका मैफलीला गेलो होतो आणि मला कोणीतरी किशोरीबाईंची मैफल होती. ताई मला म्हटलं तू पुढं समोर बस. म्हटलं ताई मी बसत नाही, मी पत्रकार आहे, संपादक आहे, मला सारखे फोन येतात आणि खून, बलात्कार, मारामाऱ्या, घरफोड्या. तर मी उठून गेलो की तुम्ही 4 चौघात माझी लाच काढणार, याला काही अक्कल नाही, त्यापेक्षा मी मागं बसतो, भानगड नको. पण सामान्य माणसाला स्वस्थ चित्तता लाभत नाही ही वस्तुस्थिती आपण नाकारायचं कारण नाही. त्यामुळे त्याचं चित्त पकडून ठेवण्याची क्षमता असणारे नवीन संगीत प्रकार महाराष्ट्रात निर्माण झाले. गैरफिल्मी गीत असं म्हणत होते. तुम्ही पहा विविध भारतीवरच्या कार्यक्रमात, भावगीतांच्या कार्यक्रमाला गैरफिल्मी गीत म्हणतात. आमच्याकडे तसं नाही आहे. आम्ही एक अप्रतिम असा प्रकार घडवला जो शब्द आणि स्वर यांचा एक शुभसंकर होता, जो संगीत नाटकात होता. पण मगाशी रवींद्र खरे म्हणाला ते बरोबर आहे की ते शब्दच कळत नव्हते. कारण मूळ कल्पना अशी होती की त्या गाण्यानं कथा पुढे न्यावी, ते काही झालं नाही. पण लोक कथेची म्हणून पहिलं शाकुंतल का आलं तर लोकांना कथा माहिती आहे. म्हणजे नवीन गोष्ट सांगत बसत नाही. तुम्हाला ती गोष्ट माहिती असल्यामुळे गाणी ऐका, मजा करा. लोकांनी 6-6 वेळा 10-10 वेळा बंसमोर द्यावं. बालगंधर्वांनी 10-10 वेळा तो प्रत्येक वेळी नव्या प्रकारानं गावं आणि आमचं मन तृप्त करावं. भावगीत हा महाराष्ट्रानं जगाला दिलेली एक चांगली देणगी आहे. त्याचं कारण असं की एक सुंदर कविता, ज्या कवितेतल्या शब्दांना, त्यांच्या अर्थांना, त्यातून व्यक्त होणाऱ्या भावांना कमालीचा भक्कम असा अर्थ आहे. आणि आपण पाढेसुद्धा चालीत म्हणतो, पण पाढे म्हणजे की अर्थहीन गोष्ट आहे ना ती. पर्वतासुद्धा पाढे आपण सुरात म्हणतो, पण त्याला काही अर्थाशी संबंध नाही. पण मला सातत्यानं असं जाणवलं आणि हे अनेक संगीतकारांशी बोलताना लक्षात आलं की मला चांगल्या कवितेला ना एक स्वरांचं अस्तर असतं आणि ते अस्तर ज्या कलावंताला, ज्या संगीतकाराला सापडतं, असे उत्तम संगीतकार समोर बसलेले आहेत, त्याला ते सापडतं. मग हे बाबूजींशी बोलताना मला हा प्रश्न मी त्यांनाही विचारला, हृदयनाथ मंगेशकरांना विचारला, यशवंत देवांना, सगळ्यांची मी हाच प्रश्न, बावळट प्रश्न, की तुम्हाला चाल कशी सुचते हे मी विचारत नाही. गाण्यात चाल दडलेली असते का? कवितेचं चाल दडलेली असते का? आणि प्रत्येक कवितेचं गाणं होत नाही. नाही तर विंदा करंदीकरांच्या केवढ्या खपल्या असतात कॅसेट्स, नाही होत. विंदा करंदीकरांच्या गाण्यांची कविता होत नाही. पण गीतामध्ये एक चाल दडलेली असते हे गीतकारालाही माहिती असतं. गदिमांच्या कविता वाचायला लागलं की डोळे माझे त्यात तुझे गीत कसे, ओठ माझे त्यात तुझे गीत कसे, हे ऐकता ऐकता चाल म्हणजे ती प्रसवणं सुरू होतं. इतके प्रतिभावान संगीतकार, इतके प्रतिभावान गायक, इतके प्रतिभावान गीतकार या महाराष्ट्रानं दिले आणि एक नवीन संगीत प्रकार निर्माण आणला. शास्त्रीय संगीतात, अभिजात संगीतात, ज्याला मी भावगीत संगीताला काय ललित संगीत म्हणतो, कारण ठुमरी असेल, दादरा असेल, होरी, कजरी, चैती, हे सगळे ललित संगीत. आपल्याकडे शास्त्रीय म्हटलं की मुळात आम्ही सायन्सला घाबरणारी माणसं, गणिताची बोंब. सायन्स आलं की हे डॉक्टर येतो यांचं ठीक आहे. सामान्य माणसाला शास्त्रीय संगीत तुला आवडतं की शास्त्रीय म्हटलं की तो घाबरतो, त्यात उपशास्त्रीय म्हटलं की अजून घाबरतो.
तर त्याला ते चांगलं अभिजात संगीत आहे, सुंदर संगीत आहे. मला नेहमी असं वाटतं की संगीत आवडायला लागणं महत्त्वाचं आहे, कळायला लागणं महत्त्वाचं नाही. मी सवाई गंधर्वमध्ये पूर्वी जेव्हा लिहायला जायचो ना, मी सेक्रेटरी वगैरे काही नसते नव्हतो, पत्रकार होतो. आणि मी आता गेली किती 50-60 वर्ष मी ते ऐकतोय. तर तिथं बरं ते कलाकारसुद्धा चापलूस असायचे, अजूनही आहेत. म्हणजे नाव सांगणार नाही. का नाही सांगणार? मी एक अमजद अलींच्या एका अशा कार्यक्रमात मी लोकसत्तात लेख लिहिला की दिस इज नॉनसेन्स यार. त्याने काय ते वाजवायला लागले, इकडं चुळबुळ पत्रकार म्हणजे काय असेल वाटतोय, दरबारी वाटतोय, पण नाही तर काय काय कळत नाही बुवा. मी म्हटलं जाऊ दे, आपण नंतर जाऊन विचारू, घाबरायचं काय कारण, आपल्याला नाही कळलं तर त्यात काय. मग आम्ही गेलो त्यांच्याकडे, म्हटलं नाव सांगा ना तुम्ही, कुठलं राग वाजवलं, आम्हाला कळलंच नाही. आम्हाला नाही, म्हणजे मी तर फारच, मला काहीच कळत नाही गाण्यातलं, पण अगदी दिग्गज गड्डे लोकांना सुद्धा कळत नव्हतं. म्हटलं काय झालं, विमानातून येताना माझ्या लक्षात येईल की माझ्या बायकोचा वाढदिवस आहे, मग तिला वाढदिवसाला काय द्यायचं म्हणून मी राग तयार केलं. मग नाव सांगा, आरोह सांगा, वादी संवादी सांगा, आणि ह्या रागाचं नाव असं तुम्हाला माहीत नाही, हा राग मी पहिल्यांदाच सादर करतोय, मी स्वस्थ चित्तानं ऐकीन, प्रश्न मिटला ना. पण नाही सांगणार, बंदिशीचे शब्द नाही सांगणार. का नाही सांगणार? संगीत आवडायला लागलं ना की तुम्ही रागाच्या शोधात जाता. एकदा तुम्हाला चांगलं गाणं ऐकायला लागलं की मग लता मंगेशकरचं अरे ते यमन, परवा त्यांनी यमन ऐकलं त्याच्यासारखंच वाटतंय, तुमचं मेंदू काम करायला लागतो, काही करायला लागत नाही. आणि महाराष्ट्रानं उत्तमोत्तम संगीतकार घडवले, त्या संगीतकारांना, त्यांच्या कलांना उत्तम मशागत केली, त्यांच्यासाठी एक चांगलं व्यासपीठ निर्माण केलं. आणि यामध्ये पुणं ही भारताची सांस्कृतिक राजधानी अनेक क्षेत्रात आहे. वैचारिक क्षेत्रामध्ये फुलेंनीच का मुलींची शाळा पुण्यात काढली आणि पहिली मुलींची शाळा बंगालमध्ये राजाराममध्ये का नाही काढली, हा प्रश्न आपल्याला पडायला पाहिजे. आणि असं पुढं तुम्हाला सगळ्याच क्षेत्रात दिसेल, तंत्राच्या क्षेत्रात दिसेल, सर्जनाच्या क्षेत्रात दिसेल, नाटकाच्या क्षेत्रात दिसेल. म्हणजे बालबा केळकरांनी प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन नावाची संस्था सुरू केली. ते प्राध्यापक होते फर्ग्युसनमध्ये. त्याला अनपार्लमेंटरी शब्द आहे, पण खास एवढा एकच शब्द त्याचं उत्तर असू शकतं. म्हणजे पुण्यात पु ल देशपांडे सुरुवातीच्या काळात पुण्यातच राहत होते आणि देवबाप्पा सिनेमाचं चालू होतं. आणि मला एकदा सुनीताबाईंनी सांगितलं की अहो तेव्हा आमच्याकडे आमची इतकी गरिबी होती की भाईच्या सिगरेटच्या टीनच्या डब्यात मी डाळीबिळी साठवून ठेवायची. पण ते इथं राहत होते आणि त्यांना इथं सगळं आनंद जो काही आहे ना बिन पैशाचा, तो मिळत असला पाहिजे आणि तो पुणेकर देत असले पाहिजे. आणि हे पुण्याचं वेगळेपण आहे, हे मुंबईचं नाही आहे. म्हणजे काही गोष्टी मुंबईत घडल्या, पहिलं भावगीत मुंबईत झालं, जी.एन. जोशींनी केलं, पण ते सगळं फुललं आणि बहरलं पुण्यात. विठ्ठलपंत कुरवाडीकर असतील, बबनराव वाडीकर असतील, गजानन वाटवे असतील, सुधीर फडके असतील, सलील कुलकर्णींपर्यंतची एक अखंड माळ तुम्हाला दिसेल ज्यांनी ही ज्योत तेवती ठेवली. आणि ह्याचं कारण या हवेत काहीतरी अणुरेणूंमध्ये गडबड आहे, ती यांना सारखं नवीन अजूनही करावं असं वाटतं. आणि ते करावं असं वाटतं याचं कारण ते ॲप्रिशिएट करणारी माणसं त्यांना दिसतात. कारण मी हे कोणासाठी करू असा प्रश्न त्यांना पडत नाही. मी माझ्यासाठी केलं तरी मला, कारण ते शेवटी प्रयोगशरण आहे, मी काय करतोय म्हणून. खूप कार्यक्रम पुण्यात होतात. एक सवाई गंधर्व म्हणतात, माझं म्हणणं पुण्यात 10 सवाई गंधर्व व्हायला पाहिजे, होतात. वसंतोत्सव होतो, तालचक्रसारखा फक्त तालाला वाहिलेला पुण्यात कार्यक्रम होतो, स्वरझंकारसारखा कार्यक्रम होतो. अमोल देसाळ आमचे दरवर्षी त्यांच्या गुरुजींच्या नावानं कार्यक्रम करतात. छोटे मोठे हॅपनिंग्स जे आहे ना ते पुण्याच्या व्हायब्रेशनमध्येच आहे. संध्याकाळ कशी घालवायची असा प्रश्न पुण्यात कधीही पडत नाही. एक नाव सांगत नाही तुम्हाला, एक ग्रस्त होते, ते मला सांगायचे, मी पत्रकार असल्यामुळे असं काहीतरी लोकांना भेटायचं ना, એટલે मी स्वारगेटपासून निघतो आणि डेक्कनपर्यंत जातो, संध्याकाळचे 3 तास आरामात जातात, प्रत्येक ठिकाणी 10-10 मिनिटं. पहिले इंडियन मेडिकल असोसिएशन, मग टिळक स्मारक मंदिर, मग साहित्य परिषद,
भरपूर कार्यक्रम असतात आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन एक 10-10 मिनटं विषय अंदाज घ्यायचा, पुढे जायचं, अंदाज घ्यायचा, पुढे जायचं. तर असं पुण्यात संपन्न होण्याचे भरपूर मार्ग आहेत आणि हे संगीताच्या बाबतीत तर प्रचंड आहे. म्हणजे आपली आवड हा कार्यक्रम किंवा जाऊ दे दिवाळी पहाट. अहो माझं म्हणणं आहे दिवाळीत लोकांनी घरी बसावं की नाही, फराळ करत आपापल्या घरी बसावं, छान नट्टापट्टा लिपस्टिक लावून बाहेर जाऊन गाणं का ऐकायचं. जाऊच देत, पुण्यातलं वेगळे पण सांगतो तुम्हाला. सगळे नगरसेवक, इच्छुक नगरसेवक निवडणुकीच्या आधी शास्त्रीय संगीताच्या मैफली आयोजित करतात, सिनेमातल्या गाण्यांच्या नाही करत. म्हणजे मी श्याम बुरुकला म्हटलं की तुला का नाही बोलत, ते तुला जास्त पैसे मिळते थोडं लावले, त्यांना ते सगळे नामचीन कलाकार लागतात. त्यामुळे झालं असं की अभिजात संगीतामध्ये ब्रँड्स आले. आणि मी आता 2 मिनिटात संपवतो कारण मी बहुतेक जास्त वेळ बोललो आहे असं मला वाटतंय. तुमचा फार वेळ मी घेतला, एक्स्ट्रीमली सॉरी. प्रॉब्लेम आहे तो असा, नव्या कलाकारांनी काय करायचं. सगळे संगीत महोत्सव बघा, ब्रँडेड कलाकार, तो ब्रँड होतो. माझं मी गमतीत म्हणतो की सवाई गंधर्व ब्रँड करतो त्या कलाकाराचा आणि मग तो दुसरीकडे गातो आणि मग आम्ही आपले नवीन कलाकार आणतो. तर माझं म्हणणं आम्ही नवीन कलाकारच आणले पाहिजे. या वर्षीच्याच महोत्सवात सिद्धार्थ बेलबंधू आणि अनिरुद्ध ऐठल नावाच्या 2 कलाकारांनी अख्खा सवाई गंधर्व महोत्सव खाऊन टाकला. वर्ष 30च्या आतले 25-28 वर्षाची मुलं आहेत. नव्या प्रचंड मोठ्या प्रमाणात भारतात शास्त्रीय संगीत गाणारी मुलं आहेत. फक्त गाणंच करीन असं अशी प्रतिज्ञा केलेली मुलं आहेत. त्यांचं भविष्य किती अंधकारमय आहे. त्यांनी काय करायचं, त्यांना व्यासपीठं कोण देणार, त्यांचं गाणं कोण ऐकणार. मुकुंद संगोरामांचं ख्याल संगीत ऐकायला एवढी तरी माणसं येतील का हो. कारण तुम्ही लक्षात घ्या, 1992ला जागतिकीकरण आलं. त्याच्या आधी संगीत ही एक सांस्कृतिक घटना होती. 92 नंतर संगीत ही एक सेलेबल कमॉडिटी झालेली आहे, हे विसरता कामा नये. संगीत ही विक्री करता येणारी घटना, गोष्ट झाली, वस्तू झाली. म्हणजे पूर्वी लक्ष्मी क्रीडा मंदिरातल्या कार्यक्रमात तिकीट असायचं 10 रुपये, 12 रुपये, 15 रुपये. त्यात कलाकाराची बिदागी, शाल, सिपळ, चहा, पाणी, भाडं, वॉचमन सगळं त्याच पैशात व्हायचं. उरलेले पैसे त्या संयोजकाला मिळायचे की नाही कोणाला माहीत. आता मला कलाकार विचारतात की किती देणार, तर मी म्हटलं की तुम्हाला खूप द्यायला पाहिजे हे मला कळतं. म्हणजे तुमची अपेक्षा तर 15-20 लाखाचीच असेल, पण हा काही भाजी मंडई होऊ शकत नाही ना. शेवटी तुम्हाला द्यायचे पैसे हे मला मिळणाऱ्या पैशावरच अवलंबून असणार आहेत. आणि हे प्रायोजकत्व नावाची घटना ही जागतिकीकरणानंतर आली, WTO नंतर आली. तोपर्यंत कुठेहीच नव्हते. बघा तुम्ही, पहिला सवाई गंधर्वचा पहिला बँडो नंतरचा पहिला गोदरेजनं स्पॉन्सर केलेला कार्यक्रम. मग DSK आली, बँक ऑफ महाराष्ट्र आली, किर्लोस्कर आली. आता शक्यच नाही, फक्त तिकिटावर कार्यक्रमच होऊ शकत नाही. म्हणजे अमोल देसाईचा कार्यक्रम त्याला विचारा, त्याला स्पॉन्सर आणावेच लागतात. कलाकार स्वतःची किंमत वाढवत नेतात. म्हणजे एका मोठ्या कलाकारानं एका मोठ्या कलाकाराला सांगितलं की तुम्ही जर जास्त पैसे घ्यावं, आम्हाला त्यामुळे कमी घ्यावे लागतात. तर ते म्हटले मी गाण्यासाठी गातो, मी पैशासाठी गात नाही. ते म्हटले पण आम्ही पैशासाठी गातो ना. ही अवस्था सेलेबल कमॉडिटी झाल्यामुळे झाली. आणि त्यामुळे म्हणजे पूर्वी फक्त नव्या सलील कुलकर्णी आणि संदीप खरेचेच कार्यक्रमांना गर्दी होते. असे अनेक कार्यक्रम व्हायला पाहिजेत ना, चांगल्या कविता, चांगली गाणी. म्हणजे याच्या आधीचा एक गाजलेला कार्यक्रम श्रीधर फडकेचा होता, त्यानं केलेला अल्बम. मध्ये शांतताच होती. मग हे दोघं आले, यांनी सगळं जग व्यापून टाकलं. परत शांतता, यांनीच करत राहायचं. आता ते ब्रँड झालेत हो. मुद्दा काय आहे की संगीत टिकवायचं असेल, वाढवायचं असेल तर संगीत आवडायला शिकवलं पाहिजे. शाळेतलं संगीत संपलेलं आहे. आम्ही सवयीमध्ये एक प्रयोग केला की बाबा नवीन रसिक घडवल्या पाहिजे असतील तर आपण शाळेत कोणाहीकडे आयडेंटिटी कार्ड असेल तर त्याला 250 रुपयेच तिकीट. मला सगळे ट्रस्टी म्हटले अहो मग म्हातारेच येतील. म्हटलं येऊ देत म्हातारे, 50% तर मुलं येतील ना. तो जेव्हा नोकरी लागेल तेव्हा तिकीट काढून येईल ना. आपण आत्ता तोटा सहन आपल्याला काही पैसे मिळवायचेच नाही आहेत, घालवायचेच आहेत. मिळालेले सगळेच घालवायचे.
तर निदान एक नवीन रसिक वर्ग निर्माण केला पाहिजे. शास्त्रीय संगीत टिकवायचं असेल तर असे सतत प्रयोग करत राहणं, रसिकांना चांगलं गाणं ऐकवत राहणं. नवा जुना ब्रँडेड हा मुद्दाच नाही. पूर्वी चेंबर म्युझिक होतं, आता चेंबर म्युझिक गेलं. मुजुमदारांच्या पगडीवरची झिरमिरी हलण्यासाठी तडफड व्हायची. आता मुजुमदार वाडाही गेला आणि तिथलं गाणंही गेलं. आता गाणंच होत नाही. चांगलं गाणं, ज्याला समीप नाट्य मगाशी विचार झाला, तर समीप संगीत पण असायला पाहिजे ना. तसं होत नाही. कैवल्य कोणतेच असे प्रयोग करतात सतत. छोट्याशा सभागृहात चांगलं गाणं ऐका, किंवा आमचे सुहास किर्लोस्कर करतात, एखाद्या घरात गाणं करतात आणि छोटं तिकीट लावतात. म्हणजे विदाऊट स्पॉन्सर असे कार्यक्रम होऊ शकतील. असे घडवायचे असतील तर आपल्याला एकूण वातावरणात नव्यानं प्राण फुंकायला हवेत. आणि हे जर प्राण फुंकले तर आपण ऑलरेडी पुढं आहोत. भारताशी आपण ऑलरेडी राजधानी होते, पहिलं विसरू नका. स्वतःला कमी लेखायचं आणि मग आता आम्ही काय करू, तर आम्ही खूपच पुढे आहोत. आता ते पुढं आहोत ते टिकवणं ही आपल्या पुढची सर्वात मोठी जबाबदारी आहे. कारण अकॅडमिकच्या लेवलवर पुण्यात जेवढं काम चालतं, प्रायोजकाच्या भरपूर पैसे मिळतात. असं होत नाही. 100 लोकांना गाठल्यावरच 5 लोक मिळणार. तुम्ही गेला की मिळेल ही अपेक्षा सोडून टाका. कारण संगीत, त्यात अभिजात संगीत ते लास्ट प्रायोरिटी. म्हणजे सिनेमाला जाऊन पैसे उरले तर मी संगीताला देईन, पण तिथेही त्याला खेचून आणता आलं पाहिजे ना आपल्याला. ते आणायचं असेल तर आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले तर हे घडू शकेल. धन्यवाद.